नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो डी.एडचा महत्त्वाचा मुद्दा असतो, वाढ व विकास, याविषयी थोडक्यात पण परीक्षाभिमुख अशी माहिती बघणार आहोत. काही 1-2 व्याख्या आणि महत्त्वाचे फरक आजच्या या पहिल्या भागात बघणार आहोत व इतर उर्वरित माहिती आपण पुढील भागांमध्ये बघणारच आहोत. ठीक आहे, चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. वाढ, विकास व विकासाचे विविध दृष्टिकोन. ठीक आहे, हे आपलं नाव आहे धड्याचं. तर वाढ म्हणजे काय, तर बालकांच्या सर्वांगीण म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक व भावनिक विकासाला वाढ म्हणतात. तसेच बालकांच्या एका विशिष्ट दिशेने होणाऱ्या बाबींनाही वाढ म्हटलं जातं. हे यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि वाढ ही संज्ञा आपणास सहजपणे दिसणारी व मोजता येणारी बाब आहे. ठीक आहे, वाढ ही संज्ञा आपणास सहजपणे दिसते व मोजता येते. आपली उंची वाढते, वजन वाढतं, ही सगळं वाढीचा प्रकार आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे जर आपण विकास बघितला तर या ठिकाणी गेसेल यांच्या मते नवीन क्षमता व गुणवैशिष्ट्यांचा समावेश ज्यात होतो. ठीक आहे, या ठिकाणी ज्यात असा शब्द पाहिजे होता, ज्यात. ठीक आहे, ज्यात होतो अशा परिवर्तनाला विकास म्हणतात. आणि हरलॉक यांच्या मते परिपक्वन व अध्ययन यांच्या संयुक्त परिणामातून सुसंबद्ध व परिवर्तनाची सूचक मालिका म्हणजे विकास होय. ह्या दोन्ही व्याख्या महत्त्वाच्या आहेत, लक्षात घ्या. ज्या वेळेला पेपरमध्ये, मग तो डी.एडचा पेपर असो किंवा टी.ई.टीचा पेपर असो, ठीक आहे, ह्या पेपरमध्ये व्याख्या विचारल्या जातात. त्यावेळेला यापैकी कुठली एक व्याख्या, साधारणतः गेसेल यांची व्याख्या सोपी आहे, ती तुम्ही लिहू शकता. नवीन क्षमता व गुणवैशिष्ट्यांचा समावेश ज्यात होतो अशा परिवर्तनाला विकास म्हणतात. ठीक आहे, विकासाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. विकास प्रक्रिया ही प्रगतिशील आहे. ठीक आहे, नेहमी प्रगती होत असते विकासामध्ये. विकास प्रक्रिया ही सातत्यपूर्ण चालणारी आहे. विकास प्रक्रिया ही सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे, ती नेहमी होत असते. मरेपर्यंत माणसाचा विकास होत असतो. ठीक आहे, विकास प्रक्रिया ही विशिष्ट क्रमाने घडणारी प्रक्रिया आहे. म्हणजे आधी हळूहळू विकास होत जातो. ज्याप्रमाणे आपल्याला दिलं आहे की शैशवावस्था वगैरे, त्यानंतर पूर्व बाल्यावस्था, याप्रमाणे किशोरावस्थे, पौगंडावस्था आपण त्याला म्हणतो, त्या पद्धतीने किशोरावस्था, युवकावस्थेमध्ये आपण जात असतो. ठीक आहे, अशा पद्धतीने विकास होत जातो. अचानक बाल्यावस्थेतून किशोरावस्थेमध्ये मुलगा जाणार नाही आहे, बरोबर का नाही. त्यामुळे विकास प्रक्रिया ही सातत्यपूर्ण चालणारी असते. विकास प्रक्रिया ही विशिष्ट क्रमाने घडणारी प्रक्रिया आहे. ठीक आहे, जसं मी आत्ताच सांगितलं की क्रम असतो, एक विकासाला एक क्रम असतो, त्याप्रमाणे विकास प्रक्रिया ही क्रमाने घडत जाते. विकास घडण्यासाठी विशिष्ट बाबी व अध्ययन या दोन्ही आवश्यक असतात. ठीक आहे, विकास घडण्यासाठी जैविक बाबी व अध्ययन या दोन्ही आवश्यक असतात. या दोन्ही पद्धतीने विकास होत असतो. हे सर्व मुद्दे महत्त्वाचे आहेतच, पण याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो की मागच्या वर्षीच्या टी.ई.टीमध्ये देखील आलेला होता आणि मागच्या वर्षाच्या पेपरमध्ये, डी.एडच्या पेपरमध्ये देखील आलेला होता, तो म्हणजे वाढ आणि विकास यातील फरक. ठीक आहे, टी.ई.टीमध्ये हा एक प्रश्न होता. वाढीचे काही मुद्दे त्या ठिकाणी दिले होते आणि कोणता मुद्दा यात बरोबर नाही, हे या ठिकाणी आपल्याला ओळखायला सांगितले होते. ठीक आहे, तर आपण ते आता बघतोय. तर बघा, सर्वात आधी आपण वाढ बघूया. एक एक मुद्दा आपण कव्हर करू. वाढ ही शारीरिक बाबींशी संबंधित असते. ठीक आहे, वाढ ही शारीरिक बाबींशी संबंधित असते. तर विकास प्रक्रियेमध्ये शारीरिक, बौद्धिक, मानसिक अशा सर्वांगाचा समावेश होतो. ठीक आहे, त्याचप्रमाणे
वाढ हे एका विशिष्ट दिशेने होणारे मापन आहे. वाढ हे एका विशिष्ट दिशेने होणारे मापन आहे. तर विकास ही सर्वांगाने व समतोलपणे होणारी प्रक्रिया आहे. वाढीचे मापन भौतिक परिणामांच्या सहाय्याने करता येणे सहज शक्य आहे. तर विकासाचे मापन करण्यासाठी गुणात्मक साधनांचाच वापर करावा लागतो. वाढीचे मापन अत्यंत वस्तुनिष्ठ व विश्वसनीय रीतीने करता येते. ठीक आहे. पण विकासाचे मापन पूर्णपणे वस्तुनिष्ठ व विश्वसनीय होणे कठीण असते. विकासाचे मापन आपण करू शकत नाही. वाढ आपण मोजू शकतो. वजन एवढं वाढलं किंवा उंची एवढी वाढली असं. ठीक आहे. हे 4 मुद्दे आणि हे 4 मुद्दे आणि यानंतर हे पुढचे उर्वरित 4 मुद्दे. वाढ ही विशिष्ट वयानंतर थांबते. ठीक आहे. वाढ ही विशिष्ट वयानंतर थांबते. पण विकास ही मात्र चिरंतन चालणारी प्रक्रिया आहे. साधारणतः एक वयाच्या 20-21 वर्षापर्यंत वाढ होत असते. पण विकास हा मरेपर्यंत होत असतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे वाढ ही संख्यात्मक बाब आहे. पण विकास हा गुणात्मक असतो. विकास आपल्याला दिसतो का नाही, दिसतो पण तो मोजता येत नाही. त्यामुळे वाढ ही संख्यात्मक आहे, विकास हा गुणात्मक आहे. वाढ ही क्रमबद्ध असते, मात्र विकास हा देखील क्रमबद्ध असतो. वाढ देखील क्रमबद्ध असते आणि विकास देखील क्रमबद्ध असतो. वाढीत समतोलपणाची अपेक्षा गृहीत धरली जात नाही. विकासात समतोलता अपेक्षित असते. ठीक आहे. एखादा उंच व्यक्ती, बुटका व्यक्ती असू शकतो, पण विकासात तसं असून चालत नाही. विकास हा व्यवस्थित व्हावा लागतो. पहिलीचा मुलगा दुसरीत जात असताना ज्या काही महत्त्वाच्या प्रक्रिया त्याला यायला हव्यात त्या त्याला यायलाच लागतात, तेव्हाच तो दुसरीत जाऊ शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीने विकास हा समतोल असला पाहिजे. वाढ ही समतोल असावीच असे नाही, म्हणजे समतोल नसतेच ती, कारण तशी अपेक्षा गृहीत धरली जात नाही वाढीमध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो, हे जे 4 आणि 4 आणि पुढील पेजवरचे 4 आणि 4 हे 8 अशा पद्धतीचे हे 8ही मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. परीक्षेच्या दृष्टीने DEDच्याही आणि TETच्याही दोनही परीक्षांच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे असे मुद्दे आहेत. ठीक आहे. आत्ताच आपण मागच्या स्लाईडमध्ये वाढ व विकासाविषयी बघितलं. ठीक आहे. तोच प्रश्न, त्यावरच आधारित प्रश्न TET 2024मध्ये येऊन गेलेला आहे, जो आत्ता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. ठीक आहे. तर आपण हा प्रश्न समजून घेऊया. तर बालकाच्या वाढीसंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? ठीक आहे. अयोग्य विचारलं आहे. तर पहिलं विधान आहे, वाढ ही शारीरिक बाबींशी संबंधित आहे. हे अगदी बरोबर आहे. ठीक आहे. वाढ ही गुणात्मक बाब आहे. नाही, वाढ ही गुणात्मक बाब नाही, तर वाढ ही संख्यात्मक बाब आहे. ठीक आहे. संख्यात्मक वाढ ही संख्यात्मक बाब आहे. वाढ ही विशिष्ट वयानंतर थांबते. बरोबर. आणि वाढीमध्ये समतोलपणाची अपेक्षा गृहीत धरली जात नाही. हे देखील बरोबर आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी चुकीचं काय आहे? तर वाढ ही गुणात्मक बाब आहे. हे चुकीचं आहे. वाढ ही गुणात्मक बाब नसून संख्यात्मक बाब आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने थोडक्यात पण परीक्षाभिमुख माहिती आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.